स्वच्छंदीच्या पहिल्या भागात आपण भेटणार आहोत नंदकुमार जाधव यांना. तर यांनी फेरो सिमेंट या प्रकारामध्ये बांधकाम क्षेत्रामधला फेरो सिमेंट हा प्रकार आहे आणि यामध्ये त्यांना जागतिक स्तरावरती नॉमिनेट करण्यात आलं होतं आणि येत्या 18 ऑक्टोबरमध्ये त्यांना याच बांधकाम क्षेत्रातील विभागामध्ये अवॉर्ड सुद्धा मिळणार आहे. तर त्यांचा हा अख्खा प्रवास कसा होता, त्यांचा आयुष्याचा प्रवास कसा होता, मुळात फेरो सिमेंट काय आहे आणि त्यामध्ये त्यांनी इतकं दैदिप्यमान कार्य कसं केलं, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. स्वच्छंदीच्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि इंट्रोडक्शनमध्येच आपण असं म्हणलं होतं की आत्ताच तुम्हाला फेरो सिमेंटच्या रिलेटेड एक जागतिक स्तरावरती अमेरिकेमध्ये एक अवॉर्ड मिळणार आहे. तर तो अवॉर्ड नेमका काय आहे आणि फेरो सिमेंट ही प्रोसेस म्हणजे हे बांधकाम क्षेत्रातलं हे कोणती गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल या अवॉर्डबद्दल काय सांगाल? बेसिकली फेरो सिमेंट हे कन्स्ट्रक्शनमधलाच एक पार्ट आहे. त्याची वॉल थिकनेस ही फक्त 2 इंच असते आणि कोणत्याही शेपमध्ये ते करता येतं आणि अतिशय लाईट वेट मटेरियल असल्यामुळं त्याला कोणत्याही प्रकारचे शेप घेतल्यामुळं कोणत्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन त्याला करता येतं. आणि या कॅटेगरीमध्ये या प्रोसेसमध्ये आपण केरळमध्ये वायनाडला एक केव तयार केली. तर त्याला मी नाव दिलं होतं केव द ट्रॅव्हल. हे आम्ही पुण्यामध्ये त्याचं बेसिक स्केलेटन तयार केलं आणि पुण्यातून ते डिसमेंटल करून 4 ट्रकमधून ते आम्ही वायनाडला ट्रान्सपोर्ट केलं आणि तिथं नेऊन ते असेंबल केलं आणि जाग्यावर ते नंतर फिनिश केलं. त्याची एंट्री आम्ही ACIचं जे इंडिया चॅप्टर आहे त्याची नॅशनल लेवलला एंट्री केली. नॅशनलला आम्हाला त्याला फर्स्ट प्राईज मिळाल्यानंतर ती एंट्री आम्ही ACI अमेरिकाच्या अवॉर्डसाठी ते आमचं नॉमिनेट झालं. अँड आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते जागतिक पातळीवर त्याला पहिलं बक्षीस मिळालं डेकोरेटिव्ह कॉन्क्रीट या कॅटेगरीमध्ये. आणि येत्या 18 ऑक्टोबर 2021ला अटलांटा सिटीमध्ये त्याचं अवॉर्ड सेरेमनी आहे. आम्ही सध्या त्याची तयारी करतो जाण्याची. ग्रेट ग्रेट. तुम्ही म्हणाल की फेरो सिमेंट हे कोणतंही शेप घेऊ शकतं किंवा त्याच्यामुळे ती एक त्याचं वैशिष्ट्य आहे. तर किंवा ह्याचा दुसराही एक फायदा असा असतो की ते एन्व्हायरमेंटल कॉजेससाठी खूप चांगलं आहे. तर ह्याबद्दल काय सांगाल? मुळात इतर सिमेंट्सपेक्षा ह्यामध्ये काय फरक असतो आणि त्याचे फायदे काय काय हे वापरण्याचे? मुळात फेरो सिमेंट हे खूप जुनी टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे अराउंड 150 वर्षापूर्वीची जुनी टेक्नॉलॉजी आहे. आणि फेरो सिमेंट हा सिमेंट वेगळ्या टाईपचा आपण यूज करत नाही आहे. तर नॉर्मल सिमेंट त्याच्यामध्ये रेनफॉर्समेंट स्टील आपण वापरतो आणि 2 टाईपच्या 3 टाईपच्या आपण ॲज पर रिक्वायरमेंट आपण त्याला मेश वापरतो. आणि त्याच्यामध्ये आपण दगडी जी खडी असते ती आपण वापरत नाही आहे. म्हणजे नॅचरल रिसोर्सेसमधनं जी येणारी खडी आहे किंवा आपण त्याला आता रिव्हर सँड यूज करतो. पण रिव्हर सँड पण आता आपण त्यातनं स्किप करून टाकली. आपण आता क्रश सँड आणि एम सँड आपण यूज करतो. तर मिनिमम नॅचरल रिसोर्सेसचा वापर करून आपण हे कन्स्ट्रक्शन करतो. त्याचा बेनिफिट असा होतो की हे बऱ्यापैकी ग्रीन बिल्डिंगच्या दिशेनं याचा वापर होतो. कारण याला स्टील रिक्वायरमेंट, याला मेश रिक्वायरमेंट, याला सिमेंट रिक्वायरमेंट ही फार कमी लागते ॲज कम्पेअर टू कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन जे आपण RCC मध्ये यूज केलो. RCC मधला मिनिमम स्लॅबचा थिकनेस हा 100 mm असतो. तर आपला हा 50 mm मध्ये आपण तयार करतो. तो त्यातला सगळ्यात मोठा फरक आहे. दुसरी गोष्ट फेरो सिमेंटची वैशिष्ट्य असं की फेरो सिमेंट हे अर्थक्वेक रेजिस्टन्स आहे. म्हणजे भूकंपामध्ये हे जास्त प्रतिरोधक घर आहे. जे लोकांना भूकंपप्रवण क्षेत्रात जे राहतात त्यांच्यासाठी जास्त हे सेफ्टी फायदेशीर आहे. बरोबर आहे. राईट. सो ही गोष्ट जसं म्हणालात की तुम्ही 150 वर्षापूर्वीचं आहे, हे नवीन असं नाहीये. पण मग असं काही झालं का की आत्ता भारतामध्ये त्याला रिजुनेट किंवा पुनरुज्जीवित करतात एखादी कल्पना, तर तशी केली गेली का तुमच्या कन्स्ट्रक्शन माध्यमातून? ॲक्च्युली बऱ्याच वर्षापूर्वी पुण्यातले एक अतिशय हुशार गृहस्थ होते VD जोशी म्हणून. म्हणजे ॲक्च्युली त्यांनी भारतामध्ये फेरो सिमेंटची जास्त कॉन्सेप्ट रुजवली
मी या बिझनेसमध्ये 2002 साली आलो. फेरो सिमेंटच्या व्यवसायामध्ये 2002-2003 मध्ये मी आलो. पण त्यांनी त्याची जास्त टेक्नॉलॉजी यूज केला त्याचा भारतामध्ये आणि मग ती टेक्नॉलॉजी अडॉप्ट होत गेली. पण प्राऊडली सांगायला मला आवडेल की भारतामध्ये आज फेरो सिमेंटमध्ये जे काही काम झालं आहे, जे काही लाख स्क्वेअर फूट काम झालेलं असेल तर मॅक्झिमम काम सगळं आपण केलेलं आहे फेरो सिमेंटमध्ये. म्हणजे आपण ते जास्त लेवलला एक्सपोज केलं आणि गुड क्वालिटी विथ ब्रँड. म्हणजे मी आत्ता भारतामध्ये कुठेही आपण कोणत्याही भागामध्ये काम करू शकतो आणि काम केलेले आहे. म्हणजे फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, वेस्ट टू ईस्ट अशी आपण ती कामं केलेली आहेत. आणि बेस्ट क्वालिटी काम केल्यामुळे त्याचा ऑटोमॅटिक ब्रँड होत गेला, लोकांना त्याबद्दल शुअरिटी होत गेली. म्हणजे एखादी नवीन टेक्नॉलॉजी पण एक्सपोज व्हायला आणि लोकांचा विश्वास बसण्यासाठी त्या क्वालिटी लेवलला काम झालं तरच ती टेक्नॉलॉजी पुढे जाते. अदरवाईज ती पुन्हा माघारी फिरू शकते. आपण त्याचा जास्त प्रसार करत गेलो. बरोबर असं म्हणजे भारतामध्ये कुठलंही मोठं काम ज्यावेळेला निघतं त्यावेळेला आय एम प्राऊडली से की त्याची पहिली एन्क्वायरी माझ्याकडे येते आणि मग आपण त्याच्यावर काम करत असतो. बरोबर. असं मी आता वाचत होते तुमच्याबद्दल तेव्हा असं दिसलं की 5 लाख स्क्वेअर फीट याचं क्रिएटिव्ह काम तुमच्या कन्स्ट्रक्शन तर्फे केलं गेलंय आणि आय बिलीव्ह की अजून याही पेक्षा मोठे मोठे कन्स्ट्रक्शन तुम्ही डेव्हलप करणार आहात. मी थोडंसं आता भूतकाळात येते. म्हणजे आपण स्टार्ट केलं तुमच्या ऑनगोईंग प्रोसेस पासून. तर मुळात तुमचं शिक्षण कुठून झालं किंवा तुमचा या क्षेत्रामध्ये येण्यापर्यंतचा तुमचा प्रवास काय होता? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल ना, म्हणजे माझं एक स्वतःचं ऑब्झर्वेशन, स्वतःमधलं मी जे काय अनुभवलं ते मला लहानपणापासून असं जाणवायचं की काहीतरी माझ्यात स्किल आहे, म्हणजे वेगळं आपण काहीतरी करूया. ही एक पहिल्यापासूनची एक ती आवड. म्हणजे मला ज्यावेळेला मी माझं पास्ट सगळा भूतकाळ सगळा बघतो त्यावेळेला मला ते जाणवतं. मुळात माझं शिक्षण झालं माझ्या गावातच, गोवे गावातच. 10वीपर्यंत मी इथं शिकलो. इंजिनिअरिंग मी KBPला साताऱ्यात केलं. इंजिनिअरिंग करत असताना किंवा मी 10वीचं शिक्षण घेत असताना मला अशी काही व्यक्ती भेटल्या की ज्याच्यामुळं मला असं वाटलं की बिझनेस इज अ बेस्ट ऑप्शन इन फ्युचर. म्हणजे आपण व्यवसाय करायला हवा अशी डोक्यातली एक ती कल्पना तेव्हापासून रुजत गेली. म्हणजे माझ्या कळत्या वयात, म्हणजे माझ्या 14व्या 12व्या 15व्या वर्षी मला अशी लोकं भेटली की जी व्यवसायात होती आणि त्यांचा मी आलेख बघत होतो. म्हणजे वयात 14व्या 15व्या वर्षी अशी लोकं बघणं आणि मग आपल्याला इन्स्पिरेशन मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. तर मग इंजिनिअरिंग करायच्या प्रोसेसमध्ये असताना मी ठरवलं होतं की काही झालं ते आपण व्यवसाय करायचा आणि आपण फक्त 10 वर्ष नोकरी करायची. 10 वर्ष नोकरी करायचा उद्देश असा होता की एकतर फायनान्शियली सेटलमेंट, घरच्या सेटलमेंट सगळ्या ह्या सगळ्या करून बरोबर 10 वर्षांनी आपण जॉब सोडायचा. 8 ऑगस्ट 1991ला मी सर्व्हिसला लागलो. साताऱ्यामध्ये एका छोट्या कंपनीनं सुरुवात केली. 6 महिने तिथला प्रवास. 1.5 वर्ष मुंबईमध्ये मी जॉब केला. त्यानंतर मी पुण्यात आलो आणि बरोबर मी 8 ऑगस्ट 2001ला जॉब सोडला. म्हणजे कमिटमेंट ज्या काय ठरवल्या होत्या की आपण 10 वर्षांनी जॉब सोडायचा, तर 10 वर्षांनी जॉब रिझाईन केला. जेव्हा मी जॉब रिझाईन केला त्यावेळेला 2001 साली मी एका फॅक्टरी मॅनेजर होतो. माझ्या हाताखाली अराउंड 55 ते 60 लोक काम करत होते. त्या फॅक्टरीचा सेटअप मी सगळं सांभाळत होतो. 18,000 रुपये त्यावेळेला मला पगार होता. पण मी तो जुनून होता की आपल्याला व्यवसाय करायचा आहे आणि मग मी जॉब सोडला. जॉब सोडल्यानंतर ठरवलं की काय करायचं. म्हणजे फार कठीण प्रश्न होता. या काळामध्ये म्हणजे माझ्या पाठीशी राहिले ते माझे मेहुणे शंकरराव भटे, माझी मोठी बहीण आणि तिचे मिस्टर. म्हणजे मी त्यांना फोन करून सांगितलं की मी जॉब सोडला आहे आणि आता मला बिझनेस करायचा आहे. तर त्यांनी मला सांगितलं की गो हेड, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. म्हणजे माझ्या हितं असण्याचं श्रेय असं माझ्या आईवडिलांना आहे, तसं त्या दोघांना आहे. म्हणजे माझ्या आईवडिलांनंतर माझे देव कोण असतील ती दोघं. मी कदाचित त्यांनी जर मला त्यावेळेला अपोज केला असता तर मी कदाचित बिझनेस करू पण शकलो नसतो. तर 2001 साली सुरू केलेला तो प्रवास मग मी 2 महिने पुढचे म्हणजे ऑगस्ट आणि ऑक्टोबरपर्यंत 3 महिने
मी वेळेला लोकांना भेटत होतो, माझे मित्रमंडळी, माझे नोकरीमधले मित्र, माझे बिझनेसमधले मित्र. हम्म. तर माझे एक फॅमिली फ्रेंड भीमराव भुजबळ म्हणून, हम्म. त्यांना मी असं बोलवतो की मी आता जॉब सोडला आणि मला बिझनेस करायचा आहे. तर ॲक्च्युली ते नोकरी करणारे ग्रस्त माझ्या मित्राचे मेवणे. हम्म. तर त्यांनी मला सांगितलं की नंदू, यू आर इंजिनियर, तू एक इंजिनियर आहेस आणि मी तुला असा व्यवसाय सुचवला तर तुला राग येणार नाही का? तर मी म्हणलं काय? हम्म. तर म्हणले की तू बिल्डिंग मेंटेनन्सचं काम करू शकशील का, ज्याच्यामध्ये तुला भांडवल घालायची गरज पडणार नाही. हा. म्हणजे त्यावेळेला मी इंजिनिअरिंगमधलं आपण एखादं प्रोसेस इंडस्ट्री टाकायची का, की आपण एखादी मेकॅनिकल इंडस्ट्री टाकायची का, आणखीन ट्रेडिंग करायचं का? कारण त्याच्याबरोबर पण मी नोकरी करताना मी ट्रेडिंगचा व्यवसाय करत होतो. म्हणजे मी इंडस्ट्रीयल म्हणजे कंपन्यांना मी इंडस्ट्रीयल मटेरियल हार्डवेअर आयटम्स मी सप्लाय करायचो. एक वर्ष दिवाळीत मी 1998ला मी मिठाईचा बिझनेस केला याच्यामध्ये. म्हणजे तो बिझनेस हा तो असा डोक्यात तो भिनला होता असा तो, म्हणजे ॲट एनी कॉस्ट आपला बिझनेस करायचा हे एकदम कन्फर्म प्लॅनिंग होतं. आणि मग त्यांनी मला सांगितलं की बिल्डिंग मेंटेनन्स काम करून. म्हणलं ओके, काय प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे मी इंजिनियर असलो म्हणून मला लाज हा विषय अजिबात नव्हता. मग मी माझा एक असाच ओळखीतला कामगार घेतला जो माझ्या सोसायटीमध्येच राहायचा. मला पहिलं काम आलं वॉटर टँक क्लिनिंगचं एका बिल्डिंगमधलं. अच्छा. सोसायटीमधलं एका सोसायटीचं काम मिळालं, सोसायटीचं काम मिळालं. म्हणजे टाकी साफ कशी करायची हेही माहिती नव्हतं. मग तो एक कामगार आणि मी, आम्ही ते एक बकेट, ते केमिकल्स आणि सगळं घेऊन आम्ही ती पहिली टाकी साफ केली. त्यावेळेला त्या पहिल्या टाकीचे मला मिळाले 250 रुपये. 2001ची गोष्ट आहे. खूप स्ट्रगल. मग तिथून जी सुरुवात झाली, मग सोसायट्यांचे असे फोनाफोनी करत 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 मग सगळे मेंबर संध्याकाळी भेटायचे. मग रात्री 10, 11, 12पर्यंत सगळ्या त्याच एव्हरी संडे त्या मिटिंग्स आणि त्या सगळ्या गोष्टी अशा चालायच्या. असं करत 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 मी 2010पर्यंत 450 सोसायट्यांपर्यंत मी गेलो. म्हणजे 450 सोसायट्यांपर्यंत मी कॉन्टॅक्ट्स माझे सगळे झाले. त्यांची मी वॉटर टँकची कामं करत करत मी इंटेरियरची कामं सुरू केली. मी त्यांची प्लंबिंगची कामं, त्यांची पेंटिंगची कामं, त्यांची इंटेरियरची कामं, असं तो पार्ट बनत गेला. मी सोलर सिस्टीम लोकांना बसवून दिल्या. असा तो प्रवास सगळा होत असताना 2002-2003 मध्ये मला एक माझे मित्र भेटले, म्हणजे एका सोसायटीत काम करत असताना. आणि त्यांच्या सोसायटीमध्ये एक सिक्युरिटी केबिन बांधायची होती. तर ती केबिन ते फेरसमध्ये बांधत होते. तर त्यांनी तो अँगलमध्ये त्यांनी ती फ्रेम तयार केली आणि त्यांनी ती तयार केली. ते मला म्हणले की मला पॉसिबल नाही आहे, तुम्ही करत असाल तर. म्हणलं मला ह्यातलं माहीत नाही आहे. तर मी म्हणले तुम्हाला गाईड करतो, तुम्ही करा. मी म्हणलं ओके. ॲक्च्युली बेसिकली मी मेकॅनिकल इंजिनियर, माझा आणि त्या सिव्हिलचा तसा काही संबंध नव्हता. पण मी जसं सुरुवातीला म्हटलं की पहिल्यापासून काहीतरी वेगळं करायची ती एक डोक्यात म्हणजे एक आयडिया होती की आपण काय नाही ते वेगळं आयुष्यात बनायचं काहीतरी. करत असताना दुसऱ्या एका सोसायटीतले मेंबर तिथे आले होते आणि त्यांना ती आवडली. मग त्यांनी विचारलं की हे कुणी केलंय. तर ज्यांच्या थ्रू मी ते केबिन केली होती, तर त्यांनी माझं नाव सुचवलं की हे नंदकुमार जाधवनी केली आहे, तर तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या ते. मग त्यांची मी ती सिक्युरिटी केबिन केली. मग त्यावेळेला मी तो अँगल नाही वापरला. मग मी ते टॉर्च स्टीलमध्येच मी ते जे आपण नॉर्मल स्टील वापरतो त्या स्टीलमध्येच ते मी केलं. ते करायच्या अगोदर मी ह्यातले काय जे तज्ज्ञ लोक होते, एक 2-3 होते, हेमंत वैद्य म्हणून एक होते, त्यांना मी जाऊन भेटलो. मग त्यांनी मला सांगितलं कसं कसं करायचं. आणि मी दुसरी केबिन जी बांधली ती मी माझ्या ह्याच्यावर बांधली. तिथून मग प्रवास हळूहळू काम सुरू झालं. नंतर 2004 मध्ये असंच माझं, आता मी हेरोसमला काम करतो म्हटल्यानंतर थोडंसं नाव व्हायला लागलं होतं. आणि अजून एक ग्रस्त मला पुण्यातले भेटले की गोव्याला, पणजी गोव्याला समुद्रामध्ये फ्लोट बांधायचे होते. इंटरेस्टिंग काम होतं ॲक्च्युली ते. आणि फेरोसमध्ये प्रिकासमध्ये फ्लोट तयार करायचे होते. तर ते मला म्हणले की तुम्ही सुपरवाइज कराल का? म्हणलं ओके, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर मी ते लोक सगळी त्यांचीच होती, फक्त मला जाऊन ते सुपरवाइज करायचं होतं. मग ते अरोंदा बीच म्हणून आहे गोवा आणि सावंतवाडीच्या मध्ये. आणि मग मी तिथं जायचो, ते सुपरवाइज करायचो. ते सगळं आम्ही तयार केलं. आणि तिथं एक समुद्रामध्ये काय खाडी म्हणतात पोर्शन होतात, ते वाळूची पद्धत आम्ही ते पाणी त्यातलं बंद केलं. ते तिथं एक प्लॅटफॉर्म केला. त्या प्लॅटफॉर्म आम्ही ते सगळं प्रिकास पॅन तयार केले, आत नेऊन ते जोडले. आणि समुद्राच्या भरत्या वेळेला ती सिमेंटची पोती तिथली काढली, वाळू भरलेली पोती, पाणी आत आलं आणि ते फ्लोट वर झालं आणि ते तरंगायला लागलं. तो माझ्या आयुष्यातला एकदम
टर्निंग पॉईंट होता आणि आयुष्यातला अतिशय सुंदर दिवस होता. म्हणजे माझ्याबरोबर ते क्लायंट होते, आर्किटेक्ट होते. मला तो फ्लोट झाल्यानंतर मला ते थोडं आनंदाश्रू डोळ्यातनं व्हायला लागले. कारण आपण प्रवास सुरू कुठून केला आणि आपण काय बनवतोय हे जे काय प्रकार होता ना, तो खूप असा इंटरेस्टिंग प्रकार तो एकदम होता सगळा तो. मग तिथपासून थोडंसं मला मुळात हे टेक्नॉलॉजीच मला फार जास्त आवडली होती. त्यामुळे मी त्यात पॅशनली करायला गेलो. मग मी पुण्यात आल्यानंतर म्हणजे तो माझा प्रोजेक्ट संपल्यानंतर मग मी हळूहळू अशा टाईपची कामं मला मिळायला लागली. मीनवेल मला एक आर्किटेक्ट भेटले, मिस्टर जयंत हारे म्हणून. ही व्हेरी जंटल पर्सन, म्हणजे लँडस्केप आर्किटेक्ट, आणि ते बराचसा फेरोसिमेंटचा वापर ते करतात या त्यांच्या लँडस्केपमध्ये. तर एटिकेट्स, बिझनेसमधली क्वालिटी आणि टाईम हे मी त्यांच्याकडनं शिकलो. म्हणजे काय कुणाकडनं शिकलं पाहिजे त्याचं हे उत्तम उदाहरण. त्याचं कारण सांगतो मी, की एखादं वाक्य माणसाचं आयुष्य कसं बदलतं ना, त्याचं एक उदाहरण सांगतो मी. व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट आहे हा, की मुलांनी काय शिकलं पाहिजे. तर आमची पहिलीच मीटिंग होती एका प्रोजेक्टसाठी, आणि मला अजूनही ते टाईम आठवतो की 2:30 वाजताची मीटिंग होती. आणि त्यांना काही कारण त्यांच्या ऑफिसमध्ये मला फोन आला होता की या दिवशी 2:30 वाजता मीटिंग आहे. तर मी 2:30 वाजताच्या हिशोबाने माझं शेड्यूल मी तयार केलं आणि मी निघणार होतो. त्यांच्या ऑफिसमधला 1:30 वाजता मला फोन आला की सरांना थोडा उशीर होतोय, तर 2:30 वाजे आपण 3:30ला भेटतोय. ओके. त्यावेळेला कळलं की टाईमचं महत्त्व काय असतं. म्हणजे दुसऱ्याच्या वेळेची किंमत ज्याला कळली तोच माणूस आयुष्यात मोठा होऊ शकतो. तरच तुम्ही इतरांच्या वेळेचा विचार तुम्ही जेव्हा करता त्याच वेळा तुम्ही स्वतः वेळ त्याची पाळू शकता, अदरवाईज नाही. तेव्हापासून मी आज तागायत, मी कुठल्याही प्रोजेक्टला, कुठल्याही मीटिंगला, कुठल्याही दिलेल्या वेळेला जर उशीर होणार असेल तर त्या क्लायंटला मी फोन करून सांगतो किंवा मेसेज टाकतो की आय एम कमिंग लेट. बरोबर. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर एटिकेट्स आणि सिस्टीम ह्या फॉलो करायलाच लागतात, अदरवाईज इट्स व्हेरी डिफिकल्ट. तर फेरोसिमेंटमध्ये करतच होतात किंवा तसा तुमचा प्रवास चालूच होता, पण तुमचं स्वतःचं घर, राहतं घर, आणि तेही पूर्ण फेरोसिमेंटमध्ये करणं, एक छोटा पार्ट नाही तर पूर्ण घर. तर तो तुमचा डिसिजन कसा होता आणि त्याचा प्रवास किंवा ह्याची कन्स्ट्रक्शनची सगळी कहाणी काय होती? मी जसं आता मी सुरुवात केली होती या संदर्भातली, की ज्यावेळेला मी इथं ठरवलं करायचं सगळं हे कन्स्ट्रक्शन करायचं ठरवलं, तर आपण घर बांधायचं तर कन्व्हेन्शनल टाईपच जसं RCSमध्ये बांधताय तसंच घर बांधायचं. त्याचं कारण असं आहे की फेरोसिमेंटला तुम्ही जेवढे फोल्ड द्याल तेवढी त्याची स्टॅबिलिटी वाढत जाते. म्हणजे कुठल्याही गोष्टी, जसं आपण एखादा A4 साईजचा पेपर जर आपण फोल्ड केला तर तो उभा राहतो, पण तो सिंगल उभा राहत नाहीये. सेम लॉजिक हा फेरोसिमेंटला वापरलं जातं, सेम लॉजिक फेरोसिमेंटला वापरलं जातं. तर त्या बेसवर मला हे घर कन्व्हेन्शनल टाईप कुठलाही त्याला शेप न देता हे मला बांधायचं होतं. आणि मग आम्ही डिसिजन घेतलं आणि घर उभं केलं. उभं करताना एक खूप चॅलेंजिंग गोष्ट होती, कारण मी पुण्यात राहत होतो आणि साईट माझ्या गावाला गोव्याला होती आणि आर्किटेक्ट पुण्यात, स्ट्रक्चर डिझायनर पुण्यात. म्हणजे माझं खूप ट्रॅव्हलिंग ह्या गोष्टीमध्ये झालं. फक्त आमचं एक ठरलं होतं की आपण जे काय डिझाईन करायचं ते वन स्ट्रोक करायचं, त्यात आपण चेंजेस काही करायचे नाही आहेत. कारण फिजिबली ते पुण्यातून साताऱ्यात येऊन अपडाऊन करून ते सगळ्या गोष्टी करणं मग खूप क्रिटिकल झालं असतं. फायनली ते डन झालं. आम्ही 2011 मध्ये काम चालू केलं. ॲज पर प्लॅन, ॲज पर बजेट 2 वर्षामध्ये आम्हाला घर पूर्ण करायचं होतं आणि आम्ही 30 नोव्हेंबरला घर कम्प्लीट केलं. 30 नोव्हेंबर 2013ला आणि 2 नोव्हेंबरला, आणि 13 नोव्हेंबरला घरात राहायला आलो. 2013 ते 2021 माझ्या माहितीप्रमाणे 1000च्या वर मुलं आणि सिव्हिल इंजिनियर्स, स्ट्रक्चरल इंजिनियर्स, आर्किटेक्चर कॉलेजची मुलं, इंटरनॅशनल लेवलची आलेले व्हिजिटर्स, एवढ्या लोकांनी घराला व्हिजिट केलेलं आहे. जगभरातून लोक घर बघायला येतात. भारतभरातनं इंजिनिअरिंग कॉलेजची, आर्किटेक्ट कॉलेजची मुलं घर बघायला येतात. कारण ही कॉन्सेप्ट युनिक आहे, क्रिएटिव्ह आहे. आणि 2 इंची त्याच्या स्लॅबमध्ये किंवा वॉल थिकनेसमध्ये 2400 स्क्वेअर फुटाचं ग्राउंड +1 हे घर सस्टेन होणं हे लोकांना आश्चर्यचकित करतात. आणि ती त्याची ब्युटी आहे. मी जर हा मोठा डोम केला असता, घुमट केला असता तर इट्स पॉसिबल, पण प्लेन घर हे तयार करणं अवघड गोष्ट होती.
आणि मला हे करायचं होतं कारण मला प्रयोग म्हणून करायचं होतं, कारण जगभरातल्या लोकांना किंवा भारतभरातल्या लोकांना, सिव्हिल इंजिनियर लोकांना, आर्किटेक्चर लोकांना की असं घर होऊ शकतं आणि त्याची एवढी स्टॅबिलिटी असू शकते हे मला लाईव्ह लोकांना दाखवायचं होतं. म्हणून आपण हा डिसिजन घेतला. म्हणजे हा घर बांधण्याचा डिसिजन पण आपला भविष्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांना, आर्किटेक्ट कॉलेजच्या मुलांना एक चांगला प्रयोग म्हणून त्यांना एक लाईव्ह डेमो असावा म्हणून हा आपण डिसिजन घेतला. आणि या घराला लोकसत्तानं पूर्ण पेज बातमी 2014 मध्ये दिलेली आहे. VI पुणे चॅप्टरच्या ह्याला फर्स्ट प्राइज आहे. जर्मनीमध्ये पण याच घरा रिलेटेड तुम्ही प्रेझेंटेशन. मी हेच सांगेन की लिंब गावामध्ये बारामोटेची विहीर आहे की जी बघायला आता खूप लांबून लांबून लोक येतात, इतिहासाशी रिलेटेड जी लोक आहेत किंवा अभ्यासक जे आहेत ते, आणि त्याच पद्धतीने बांधकाम क्षेत्रातले सगळे जे अभ्यासक आहेत ते इथे येतात. सो ही दोन्ही मानाची स्थानं आहेत आमच्या गावांसाठी. आणि जसं आता सर म्हणाले की म्हणजे अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापासून ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांपर्यंत सगळेजण हे एक अजुबा आहे या दृष्टीने हे घर बघायला येत असतात. मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे वळेन. तो असा आहे की कोविड चालू होता आणि खूप मोठी टर्म होती कोविडचे, साधारण 1.5 वर्ष चालू होता. प्रत्येक व्यवसायाला ह्याचा काही ना काहीतरी फटका बसला होता. पण तुमच्या व्यवसायाला इन पर्टिक्युलर ह्याचा काही फटका बसला का? किंवा त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की कोविडच्या काळामधून तिथे वाईटातून चांगलं होत असतं, तर ते तुमच्या बाबतीत नक्की कसं घडलं? 29 वर्षाचा प्रवास, इंजिनिअरिंग कॉलेज संपल्यानंतर जी पहिली नोकरी चालू केली तिथपासून ते 22 मार्च 2020 अतिशय कष्ट, अतिशय मेहनत आणि सगळ्यांना उभं केलेलं हे सगळं फेरो सिमेंट टेक्नॉलॉजी एक्सपोज करणं असेल, नोकरीतलं हार्डवर्क असेल, व्यवसायातलं हार्डवर्क असेल, ह्या सगळ्याचा परिणाम आणि काहीतरी वेगळं करण्याची कल्पना. ज्यावेळेला हे लॉकडाऊन झालं 22 मार्चला आणि आम्ही गावाला आलो, माझा मुलगा आहे अनिकेत, तो आता लास्ट इयर सिव्हिल इंजिनिअरिंगला आहे. तर माझे एक मित्र आहेत माझ्या गावातले दत्तात्रय जाधव म्हणून, त्यांची 2 मुलं आहेत, जोडी मुलं आहेत. तर आम्ही असं गप्पा मारत बसलो होतो. आमचे अजून एक मित्र आहेत आबासाहेब भोसले म्हणून. तर त्यांचं असं सहज बोलण्यात आलं की ती शेती आहे तर आपण केळी लावूया का? तर म्हणलं केळी लावायची, तर म्हणलं आपण देशी केळी लावूया. मग देशी केळी लावायची तर म्हणजे असा अंदाज होता की एक 4-5 महिने 6 महिने तरी हे चालेल असा एक अंदाज होता. मी भावाशी मला डिस्कस केलं आणि तो बोलला की ठीक आहे आपण केळी लावूया. मग अशी कल्पना डोक्यात आली की आपण केळी लावतोय तर आपल्याला ती ऑनलाईन केळी विकता येतील का? म्हणजे आपण जर देशी केळी करतोय, जर आपल्या शेतात करतोय तर रेसिड्यू फ्री म्हणून एक प्रकार आहे या ऑर्गॅनिक आणि ह्याच्यामधला, तो शेतीमधला. तर मग ही 3 मुलं तयार झाली की आम्ही हे करू शकतो. आबासाहेब भोसलेंचं मार्गदर्शन, माझ्या भावाचे कष्ट, आणि मग असं ठरवलं की आपण ही केळी ऑनलाईन विकण्यासाठीच आपण प्लॅनिंग करूया. म्हणजे मग आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न केले. आम्ही ती देशी केळी लावली आणि आता गेले 1 महिना झालं ही 3 मुलं पुणे, मुंबई आणि साताऱ्यामध्ये ही केळी ऑनलाईन घरपोच डिलिव्हरी केळी देतात. म्हणजे बाजारामध्ये येणारी प्रत्येक केळी ही केमिकलमध्ये बुडवूनच दिली जातात, पण आपली केळी अशी आहेत की ती विदाऊट केमिकल लोकांच्या घरामध्ये त्यांच्यासमोर पिकतात आणि त्यांच्यासमोर ते पिकलेली केळी खातात. आणि ती केळी पिकवण्यासाठी 6 महिने या मुलांनी जे काय प्रयत्न केलेत की काय प्रोसेस, काय पॅकिंग वापरल्यानंतर ती केळी पिकू शकतात, तर त्याच्यावर त्याने अनालिसिस केलं. मग असं डोक्यात आलं की जर आपण आता हे ऑनलाईन केळी विकतोय, मग त्याच्यावर आता आम्ही जे आपल्या भागात पिकते हळद, तर ती हळद पण ती मुलं ऑनलाईन लोकांना ऑर्डर करून विकतात. मग असं डोक्यात आलं की आपण जे आपल्या इथं पिकतंय, जे केळी असेल, बटाटा असेल, ऊस असेल, हळद असेल, आला असेल, ह्याच्यावर जर काय प्रोसेस मुलांना काय करता आली आणि जर त्यांना काय उद्या जर काय वेगळे आणखीन बिझनेसमधले गोष्टी मिळत गेल्या तर ते भविष्यातले खूप चांगला त्यांचा बिझनेस व्यवसाय होऊ शकतो. म्हणजे पहिल्यापासूनच माझी मेंटॅलिटी अशी आहे की आपण एकटं डेव्हलप होताना आपण इतरांना पण डेव्हलप केलं पाहिजे. या म्हणजे कोविडमुळे आम्हाला काय फायदा झाला असेल तर कोविडमुळे स्वतःला ओळखायला एक चान्स मिळाला.
थोडासा एक मध्ये पॉज घेता आला व्यवसायातनं आणि वेगळं काहीतरी करता आलं. येस. यानंतर मी एका प्रश्नाकडे येणार आहे की, आणि हा खरं तर आधीच्या प्रश्नाशी थोडासा रिलेटेड आहे तुमच्या उत्तराशी सुद्धा, की असं होतं की आत्ताची जी पिढी आहे की ज्यांना अपॉर्च्युनिटीज खूप आहेत, ज्यांना खूप गोष्टी पटकन मिळतात, त्याच्यासाठी फारसे कष्ट, म्हणजे आत्ताची का मी स्वतः त्या पिढीतलीच आहे, त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की हेही येतंय तेही येतंय, मला हे सुद्धा करायचंय, मला सगळं जमेल, आणि ते हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे जाण्याची एक विजन असल्यामुळे बऱ्याचदा डिटरमाइंड राहता येत नाही एका गोष्टीवर, खूप लॉंग टर्म एक गोष्ट करता येत नाही. आणि जसं तुम्ही म्हणाला की तुमचा जो सगळा प्रवास होता तो खूप डिटरमाइंड होता, की प्री डिसाइडेड होता की मला हे करायचं, यानंतर हे करायचं. तर यासाठी आत्ताच्या पिढीला किंवा जे माझ्यासारखी लोक आहेत तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, किंवा हे इम्पॉर्टंट का आहे डिटरमाइंड असणं, याबद्दल काय सांगाल? माझं सगळ्यात महत्त्वाचं एक सांगणं आहे तरुण पिढीला, तुमच्या पिढीला, की स्वप्न बघ. आपण मुळात त्यांना स्वप्नच बघत नाही. आपला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे स्वप्न बघत नाही. आपण विचार करतो की आपण मध्यमवर्गीय आहोत, आपण किती मोठं स्वप्न बघणार, पण तसंच नाही. ॲक्च्युली जगात देव आहे की नाही मला माहीत नाही, पण तुमची इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही जे ठरलंय तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे जेव्हा माझी 2014 लोकसत्ताच्या यांनी माझी मुलाखत घेतली तेव्हा तिने प्रश्न विचारला की तुमची काय महत्वाकांक्षा आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं की आता ज्या घरात आपण बसलोय त्या शेती आहेत, शेतामध्ये मला हेलिपॅड करायचं. त्यांना तो शॉक होता. मी म्हणलं आम्हाला करायचं आहे आणि ते करणार आणि ते करणार. म्हणजे व्हाय, म्हणजे मी हेलिपॅड करणं ह्याचा अर्थ असा नाही की मी हेलिकॉप्टर, मी किंवा माझा मुलगा किंवा अजून कोणी हेलिकॉप्टर नॉट नेसेसरी की ते आपण परचेस केलं पाहिजे, पण तुम्ही मुलं इतकी मोठी व्हा की तुम्ही ते अफोर्ड करायला कॅपेबल होऊ शकलं पाहिजे, होऊ शकता. म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस लाईफ. हे माझा हा प्रवास असाच आहे, कारण मी जे केलंय ते ठरवून केलं, जे केलं ते राईटअप केलं. म्हणजे आजही मी डायरी मेंटेन करतो. म्हणजे माझ्या रोजच्या मीटिंग, रोजचे फोन्स हे मी राईटअप केल्याशिवाय मी करू शकत नाही. एकदा राईटअप केल्यानंतर मला ते वाचायला लागत नाही. म्हणजे माझ्या उद्या कुठल्या मीटिंग्स आहेत, उद्या माझ्या कुठले फोन करायचे आहेत, हे सगळं माझ्या डायरीत लिहिलेलं असतं. म्हणजे मी बिझनेस स्टार्ट केल्यापासून मी आज तागायत एकही दिवस असं झालं की मी डायरी लिहिलेली नाही आहे. म्हणजे मी जगभरात कुठेही गेलो तर मी डायरी माझ्या बरोबर असते. मी माझा सगळा खर्च लिहून ठेवतो, कारण त्याचा फायदा मला असा होतो की मला बजेट करायला सोपं असतं की 1 वर्षामध्ये माझा बिझनेस मधला खर्च एवढा आणि माझा पर्सनल खर्च एवढा. जर या वर्षामध्ये माझा समजा खर्च 1 लाख रुपये झाला असेल आणि पुढच्या वर्षात समजा माझा खर्च 5 लाख आहे, डेव्हलपमेंट मला काय करायचे, तर 4 लाख रुपये मला कमवायला मला अजून काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे अजून मला बिझनेस मोठा केला पाहिजे. मग त्याला काय करायला लागेल, या गोष्टी हे ठरवलं म्हणून झालं. बरोबर. म्हणजे जसं तुम्ही विचार करता तसं तुम्हाला वेळ मिळत जातो, तशी माणसं भेटत जातात. आणि सगळ्यात महत्वाचं की मी आज इथं असण्याची जी काही कारणं आहेत त्यामध्ये माझं सगळ्यात महत्वाचं कारण की मी माणसात जास्त वावरत गेलो. बरोबर. ज्यांच्यात मी वावरत गेलो ते तेवढे जंटल पर्सन होते. राईट. म्हणजे मला दारूचं व्यसन न लागण्यामागं पण काही कारणं होती. म्हणजे मी कुठलंच व्यसन करू शकलो नाही किंवा मी केलं नाही ना, त्या पाठीमागं पण मला अशी काही माणसं भेटली की मला ते नाही करावं असं वाटलं. असं आयुष्यात मला काही मित्र भेटले की ज्यांनी मला या स्टेज येण्यासाठी खूप मदत केली. अशी लोक तुम्हाला भेटणं महत्वाचं आहे. भेटण्यापेक्षा तुम्ही ते शोधणं महत्वाचं आहे. ते शोधणं महत्वाचं आहे. मी अशी लोक शोधत गेलो. म्हणजे एखादी व्यक्ती जर मला या व्यक्तीशी मला ही व्यक्ती माझ्या आयुष्यात हवी किंवा ह्या व्यक्तीशी माझे संबंध हवे, या व्यक्तीशी माझी मैत्री हवी आहे, तर मी ती ठरवून केली. म्हणजे ठरवून केली. मग त्यासाठी मी किती वाट बघितली, कितीही वाट बघितली. म्हणजे मला असं वाटलं ना की नाही काही झालं तर ही व्यक्ती आपल्या आयुष्यात हवी आहे. त्यासाठी मग मी 5 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष अशी वाट बघितली. आणि मग असं लक्षात आलं की नथिंग इज इम्पॉसिबल. की जर तुम्ही मनापासून इच्छा केली तर काळही तुमच्या पुढे मान चुकवतो. आणि हे सत्य माझ्या बाबतीतलं आहे. हे सत्य माझ्या बाबतीतलं आहे. म्हणजे मी हे मुलांना आणि तुमच्या पिढीला मी एवढंच सांगेन की मी तुम्हाला का सांगतोय तर मी अनुभवलेल्या गोष्टी आहेत. एक छोटं उदाहरण सांगतो मी जर्मनीचं माझ्या या गोष्टींमध्ये. 2015 जर्मनीमध्ये कॉन्फरन्स होती. जगामध्ये किंवा भारतामध्ये तुम्हालाही माहिती असेल की कधीही कुठल्याही कॉन्फरन्समध्ये पेपर सबमिट केल्याशिवाय
प्रेझेंटेशन दिलं जात नाही. हो. आय एम वन ऑफ द ओनली पर्सन इन द वर्ल्ड हम्म. की मी कुठलेही पेपर सबमिट न करता एका इंटरनॅशनल कॉन्फरन्स पेपर प्रेझेंटेशन माझं केलेलं आहे. आमच्याकडनं काही कारणामुळं आणि त्या डेटच्या आणि वेळेच्या ह्याच्यामुळं ते आमचे पेपर्स डिले झाले, लेट झाले, त्यामुळे त्यांनी ऍक्सेप्ट केलं नाहीये. पण मी सगळ्यांना सांगितलं होतं की माझं प्रेझेंटेशन आहे, मी प्रेझेंटेशन करणार. म्हणजे मला इतका म्हणणंच होतं ना की मला माहिती होतं की माझं काहीतरी वेगळं आहे आणि मला माहिती होतं की मी काहीतरी वेगळं केलंय आणि माझा स्वतःवर खूप विश्वास आहे बरं का. म्हणजे मी काही मला जे शक्य आहे ते मी करणार. म्हणजे मला हे माहिती असतं की मी हे करणार. तर 2015 मध्ये कॉन्फरन्समध्ये आम्ही दुबई मार्गे निघालो होतो. छोटासा तो किस्सा आहे. म्हणजे नियती किंवा काळ तुमची परीक्षा बघतो की तुम्ही किती स्ट्रॉंग आहात त्या गोष्टींमध्ये. तर दुबई मार्गे मी जर्मनीत जाताना मी पुण्यातून दुबईचा प्रवास केला. अबुधाबीला आमचं प्लेन चेंज झालं. आम्ही रात्री तिथं उतरलो 11 वाजता आणि आमचं पहाटे 2ला विमान होतं. पण मी जस्ट एअरपोर्टला त्या वेटिंग रूममध्ये बसलो होतो, वेटिंग एरियामध्ये. आणि जस्ट विमान सुटायच्या अगोदर 1 तास माझी झोप लागली. अच्छा. माझं विमान मिस. अरे. विमान गेल्यानंतर 10व्या मिनिटाला मला जाग आली. मी बघितलं विमानतळावर कुणीच नाहीये. मी थोडं म्हणजे नर्वस झालो की व्हॉट हॅपन. आणि रात्री माझ्या भाच्याला फोन केला फ्रान्सला. तो लॉरेलमध्ये सर्व्हिसला होता आणि योगावंत त्या दिवशी नेमका तो फ्री होता. आणि मग त्याला म्हणलं असा प्रॉब्लेम झालाय. माझ्याकडे कॅश होती, युरो होते, पण ते म्हणले की तुम्हाला विमानतळाच्या बाहेर जाता येणार नाही कॅशने परचेस करायला, तुम्हाला बाय कार्डच खरेदी करायला लागलं. मग त्यांना ते तिकीट माझं काढलं. 10 मिनिटाची झोप मला 49,999 रुपयाला पडली. आणि मी लिटरली माझे जे कोणी मित्र अगोदर पुढे गेले, सोसायटीचे मेंबर्स पुढे गेले, त्यामुळे त्यांना असं वाटलं की आता मी घेत नाही, कारण मला एनी हाऊ सकाळी 9 वाजता फ्लॅट पकडायचं होतं. अदरवाईज मला पुढचा माझा कार्यक्रम मिस झाला असता, तर मी तिथं जर्मनीमध्ये पोहोचू शकलो नसतो. पण मी तेवढंही तिकीट काढलं आणि मी राईट टाइमला ठरल्या वेळेप्रमाणे जर्मनीमध्ये पोहोचलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मी त्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सच्या चीफला मी भेटलो. मी म्हणलं असं असं माझं काम आहे आणि आय वॉन्ट टू प्रेझेंट. त्यांनी माझे फोटोग्राफ्स बघितले आणि ते म्हणले मी माझ्या वेळेतले तुम्हाला 10 मिनिटं मी देतो आणि तुम्ही प्रेझेंट करा. दिस इज द अचिव्हमेंट. म्हणजे मला हे का सांगायचं की इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काळही मानतो. म्हणून तुम्हाला काय करायचं हे माहिती असलं पाहिजे आणि काय करायचं तुम्ही ठरवलं ना की तुम्ही त्या दृष्टीने प्रवास करा. म्हणजे साधं सिंपल आहे. मला जर दिल्लीला जायचं आहे किंवा मी आता अमेरिकेला चाललो आहे पुढच्या महिन्यामध्ये, अमेरिकेला मी जायचं ठरवलं म्हणून मी आता शोधतोय की कुठल्या विमानात जायचं, तिथे गेलो काय करायचं. बरोबर. जर मी अमेरिका हे डेस्टिनेशन ठरवलं नसतं तर मी विमानाची चौकशी केलीच नसती. बरोबर. मी कुठली बॅग घेऊन जायचं, कुठले ड्रेस घेऊन जायचं हे ठरवू शकू नसतो मी. याचा अर्थच असा आहे की जोपर्यंत तुम्ही तुमचं डेस्टिनेशन ठरवत नाहीये, जोपर्यंत तुमचं एम ठरवत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला यश मिळणारच नाहीये. आणि यश मिळण्यासाठी तुमच्या एटिकेट्स, डिसिप्लिन, टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. राईट. येस. आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. जसं आता आपण म्हणालो की डिटर्मिनेशन आपल्याला हवं आहे, तेवढं गरजेचं आहे. यापेक्षा थोडासा हा प्रश्न वेगळा आहे या दृष्टीने की बऱ्याचदा असं होतं की तुम्ही एक समाजामध्ये ही एक मेंटॅलिटी असते की तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला बाहेर पडण्याची गरज आहे किंवा तुम्हाला ग्लोबली स्वतःला पुट करण्याची गरज आहे. पण मॅम काय म्हणू की एक तुमच्या जमिनीशी जोडलं राहणं किंवा तुमच्या माणसांशी जोडलं राहणं हे कितपत आवश्यक आहे आजच्या काळात. आणि हा अडसर आहे का तुमच्या प्रगतीमध्ये? म्हणजे तुमच्या उदाहरणावरून दिसतं की हा अजिबात अडसर नाहीये, तुम्ही इथे बसूनही सगळी कामं तुमची व्यवस्थितच चालू आहेत. पण ही जी एक विचारसरणी आहे आपली, तर त्याला काउंटर आपण कसं करू शकतो किंवा तुम्ही याला उत्तर काय द्याल या मानसिकतेला? मुळात ज्याला काय बनायचंय त्याला कुठल्याच गोष्टीचा अडसर जाणवत नाही. म्हणजे तुम्ही ते खेडेगावात बसून पण करू शकता, तुम्ही ते मुंबईसारख्या मेट्रो सिटीत पण बसून करू शकता किंवा तुम्ही अमेरिकेतल्या कुठल्या सिटीमध्ये पण बसून करू शकता. म्हणून मी पुन्हा पुन्हा हे का सांगतोय तर तुम्ही जो पण व्हिजन्स बघत नाहीये. म्हणून मी मागे सांगितलं जर तुम्हाला डेस्टिनेशन माहिती नसेल तुम्ही रस्ता विचारणारच नाही.
बरोबर. म्हणून तुमचा रस्ता ठरणं महत्वाचं आहे, मग तुम्ही कुठं आहात हे महत्वाचं नाहीये. राईट. म्हणून तर ऍपलचा तो स्टीव्ह जॉब्स असेल, हा, त्यांनी स्वप्नच मोठी बघितली. खरंय. म्हणजे त्यांनी हा विचारच नाही केला की आज जगभरातली सगळ्यात मोठी कंपनी आज ऍपल आहे आणि ऍपल जे विकतं ते वेगळं विकतं. म्हणून प्रत्येकाने त्याचं वेगळेपण जपलं पाहिजे. आणि मी शेवटचं एकच सांगेन की प्रत्येकामध्ये एक चांगलं पोटेन्शियल असतं. म्हणजे माझं असं ठाम मत आहे की 35% पास झालेला मुलगा ढ असतो आणि हुशार नसतो असं अजिबात नाही. 100% पास झालेला मुलगा फार हुशार असतो असं अजिबात नाही. त्या मुलाला त्या प्रकारचं वातावरण जर चांगलं मिळत गेलं तर तो 35% वाला सुद्धा मुलगा जगात खूप काही चांगलं करू शकतो. आणि हे सत्य आहे. फक्त आपण ते त्या लेवलला विचार करत नाहीये. नाहीतर खेडेगावामधला एखादा चांभार जी काही चप्पल शिवतो त्याची तुम्ही कलाकुसर बघितलीत ना, ती खूप सुंदर असते. लोहार जे काय बनवतो, आपण रस्त्यावरती घिसाडी ते विळा तयार करतात, ते काय टेप वापरून करत नाहीयेत. ती त्यांची कला आहे. पण ती त्यामध्ये विकता येत नाही ना, म्हणून ते मागं आहे. राईट. बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं. आणि आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण खूप छान गप्पा मारल्या नंदकुमार सरांशी. आणि मी म्हणेन की फक्त इंटरव्ह्यू असं नाही, तर ह्याच्यातून खूप शिकायला मिळालं. जे माझ्यासारखी लोक आहेत किंवा जी नवीन पिढीची लोक आहेत, तर त्यांच्यासाठी एक चांगलं औषध आहे हा इंटरव्ह्यू. म्हणजे की त्यांच्या स्वप्नांसाठी, त्यांच्या करिअरसाठी हे खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि अशाच काही खूप भारी व्यक्तिमत्वांना आपण भेटत राहणार आहोत स्वच्छंदीच्या सीझन 2 मध्ये, जो आहे सातारा स्पेशल.